झालं तर आपल्या उषाताई दोडिया यांनी ह्या ज्या 5 मुली दत्तक घेतलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या त्या आईच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. मुक्ताबाई दशरथ काळे यांच्या स्मरणार्थ त्या 5 मुली घेतलेल्या आहेत. आमचे बंधू निलेशराव काळे यांचे वडील प्रभाकर सुमंतराव काळे यांच्या स्मरणार्थ त्यांनी 2 मुली दत्तक घेतलेल्या आहेत. ते पुण्याला असतात राहण्यासाठी. त्याच्यानंतर आपले इथलं मेडिकल दत्तात्रय सासने यांचे चिरंजीव ते श्रामपूरमध्ये असतात. त्यांनी एक मुलगी दत्तक घेतलेली आहे, हेमंत दत्तात्रय सासानी म्हणून. आणि जे बाकीचे राहिले 3 ते 4 त्यांना आपण माळी समाजाच्या वतीने म्हणजे थोडक्यात मालकर्ते असतील, भुजबळ साहेब असतील, डॉक्टर आमचे कोळपेवाडीचे या संघटनेच्या वतीने त्यांना दत्तक घेण्यात आलेले आहे. आणि दुसरी गोष्ट उषाताई धुडे यांनी तर जे आपल्या मागच्या वेळेस बोडके ताई होत्या त्यांचं शिक्षणाची देखील पूर्ण जबाबदारी घेतलेली की त्यांनी ते आता आपल्या संवत्सर कॉलेजला सुद्धा त्यांनी फी भरून पूर्ण 8-9 हजार रुपये परत तुला जोपर्यंत शिकता येईल तोपर्यंत मी ते शिकवण्याचं काम करील, पूर्ण करील असं मी तिला आश्वासन नाही पण पूर्ण तिकडं ते काम चालू आहे. इथून पुढं सुद्धा मुलांनो तुम्हाला कोणतीही अडचण असली तर आमच्या माळी प्रतिष्ठानला तुम्ही कळवत जा, आम्ही ते पूर्ण सहकार्य करीत जाऊ. आम्हाला साबळे पाटील असतील, नवळे पाटील असतील, रमेश अण्णा ससाने, दिनेशराव बोरणारे यांचं कोणालाही सांगा, आम्ही तिथून ते माळी समाजाच्या वतीने परिपूर्ण करतो. जो मला शिक्षक लोकांनी आपले खरात सर असतील, मला काही जास्त एवढं बोलता येत नाही पण प्रयत्न जो केला तो ते सर्वांचं मी आभार मानतो. आणि जो शिक्षक